राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे। अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे। राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना 28 ऑक्टोबर रोजीसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय। पाहुयात 28 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाशासह संध्याकाळी किंवा रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। कोकणात सर्व जिल्ह्यांना 28 तारखेसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर सांगली आणि सोलापूरमध्येही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आगामी 3 दिवस पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर उर्वरित 6 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि छत्रपती संभाजीनगरला येलो अलर्ट देण्यात आलाय, तर विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात, तर अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब पट्ट्यामुळे मुंबईत आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे, पाऊस झाला की नाही ते देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।